प्रधान मुर्दाबाद मुर्दाबाद धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद। दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणी विरोध दर्शविण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज विरोधात आज विरोधी पक्षाकडून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती। त्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने धामणगाव रेल्वे शहरात बंदची हाक दिली होती। तालुका अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या आंदोलनात सर्वप्रथम शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली होती। त्यानंतर शास्त्री चौकात आल्यावर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री यांच्या विरोधात मुर्दाबाद मुर्दाबाद धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद राजीनामा दो धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नीट पेपर फुटी प्रकरणात कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते। काल आंदोलक संसदेकडे निघाले असता त्यांना वाटेत अडवून त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। वॉटर कॅनचा मारा करण्यात आला। यात शेकडो विद्यार्थी जखमी झाले। त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत या आंदोलनाला प्रतिसाद दिला। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्राला जे विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार झाला त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्र बंदला हाक दिलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगाने धामणगाव तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी पूर्ण धामणगाव तालुक्याला आणि इथल्या सर्व समविचारी सर्व नागरिकांना आपला तालुका कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन करतो आहे। हे जे केंद्रात बसलेलं नालायक आणि वांझोटं सरकार आहे यांनी जशा पद्धतीने लोकशाही आणि शांततेने जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं ते आंदोलन चिघळण्याचा, त्यांना लाठीने मारण्याचा, लहान लहान ज्या मुली आहे 12 वर्षाच्या 13 वर्षांच्या त्यांचे कपडे फाडण्याचा, जे त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आहे आणि जे विद्यार्थी तिथे आंदोलन करत आहेत त्यांना अश्रुधुराच्या कांड्या फोडून किंवा इतर पद्धतीने मारहाण करून त्यांना जखमी केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आज जे महाराष्ट्र बंदची आग आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही पूर्ण धामणगावकर सर्व पक्षीय वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी लोक सगळ्यांनी मिळून धामणगाव बंदची हाक इथल्या व्यापारी संघ असो, शाळा असो, ऑटो युनियन असो, इथचं आगार व्यवस्थापन असो, सगळ्यांना धामणगाव बंदची हाक दिलेली आहे। मध्ये जे प्रोटेस्ट सुरू आहे ते सगळं नवयुवकांचं सुरू आहे। 20-22 वर्षाचे 25 वर्षांचे मुलं आहेत ते फक्त आपल्या फ्युचरसाठी भांडत आहेत। माझं वय झालेलं आहे पण मला असं वाटतं की माझ्या भविष्यात येणारे जे युवक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करा। झालं वय, मला आता माझ्या लाईफमध्ये काही करायचं नाही पण समोर येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी काही ना काही करावं त्यासाठी आंदोलन करतो आहे। त्यांनी जे आंदोलन आता दिल्लीमध्ये ठेवलेलं आहे ते त्यांचं प्रोटेस्ट युवकांनी ठेवलेलं आहे। युवकांची त्यांची जे इच्छा आहे त्यांनी ते समोर मांडलेली आहे सरकारसमोर, पण सरकार यासाठी काही करायला तयार नाही। हे युवक महिना नाही 2 महिने राहतील पण त्यांच्यावर उत्तर देणारं हे जे सरकार आहे हे सरकार हे उत्तर देतील का अशी माझी इच्छा आहे। कारण की माझं भविष्य इथं संपलेलं आहे पण त्यांच्या भविष्यासाठी मी काहीतरी करू शकतो अशी माझी इच्छा आहे। मी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी त्यांना युवकांना देऊ शकतो अशी माझी इच्छा आहे। बस देतो आहे। धन्यवाद। मी